म्हणजे वेळ नाही आणि काय काय करायचं या कार्यशाळेसाठी पर्यवेक्षण यंत्रणा जी आमच्या आहे शिक्षण विस्तार राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्रप्रमुख सक्षमीकरण कार्यशाळेचा शुभारंभ. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आणि राज्य शैक्षणिक आराखड्याच्या अनुषंगाने क्षमता आधारित शिक्षण प्रभावीपणे शाळांमध्ये रुजवण्याच्या उद्देशाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, ज्ञानप्रकाश फाउंडेशन पुणे आणि शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सांगली येथे 5 व 6 ऑगस्ट 2023 या कालावधीत 2 दिवसीय केंद्रप्रमुख सक्षमीकरण कार्यशाळेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगलीचे प्राचार्य डॉक्टर विकास सलगर यांच्या हस्ते झाले. यावेळी वरिष्ठ कार्यशाळेत राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मधील क्षमता आधारित शिक्षणाची संकल्पना, अध्ययन निष्पत्तीवर आधारित शैक्षणिक नियोजन, शिक्षकांना प्रभावी शैक्षणिक मार्गदर्शन, वर्ग निरीक्षण नोंदी, केंद्रस्तरीय CRJ बैठका, शिक्षण परिषद, TDP ॲपचा परिणामकारक वापर तसेच पालक, ग्रामपंचायत आणि स्थानिक समुदाय यांच्या सक्रिय सहभागातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अंमलबजावणी या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सांगितले की शिक्षणाचा केंद्रबिंदू केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे नसून प्रत्येक मूल समजून आत्मविश्वासाने आणि सक्षमपणे शिकले पाहिजे, हीच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची मूलभूत अपेक्षा आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गामध्ये शिक्षक निर्देशित अध्यापन, गटकार्य आणि वैयक्तिक सराव या तिन्ही टप्प्यांचा समतोल वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या लर्निंग गॅपची ओळख करून त्यानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. या संपूर्ण प्रक्रियेत गट साधन, केंद्र समन्वयक हे शैक्षणिक नेतृत्व करणारे महत्त्वाचे दुवे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. कार्यशाळेदरम्यान अनुभवाधारित चर्चा, उदाहरणांचे विश्लेषण, PPT सादरीकरण, गटचर्चा आणि परस्पर संवादाच्या माध्यमातून सहभागी केंद्रप्रमुखांना क्षमता आधारित शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. ही कार्यशाळा प्रत्येक केंद्र आणि प्रत्येक शाळेत गुणवत्तापूर्ण, परिणामकारक आणि विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची संस्कृती रुजवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. उपस्थित सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोन, सक्रिय सहभाग आणि सातत्यपूर्ण शिकण्याच्या वृत्तीने कार्यशाळेला यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. साधन केंद्र समन्वयक कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली, शिक्षण विभाग प्राथमिक, माध्यमिक आणि ज्ञानप्रकाश फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने आपण करत आहोत. मला वाटतंय आपण सर्वजण शिक्षक आणि त्यातून पुन्हा मग परीक्षा देऊन केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक झालेला आहात. शिकणं, शिकवणं याच्या पलीकडे जाऊन आता आपल्याला केंद्रप्रमुख म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. शाळा या सगळ्याचा वापर जे आमच्या आहे शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख असतील किंवा आमचे सर्व शिक्षण अभ्यासाची मंडळी आहे, साधन व्यक्ती असतील, या प्रत्येकानं इतक्या भेटी दिल्या की उच्चारण केला. मी औंढा तालुक्यामध्ये सर त्या कालावधीमध्ये माझ्या 107 भेटी झाल्या. प्रत्येक एकही शाळा नव्हती त्या शाळेला माझी भेट नाही. त्या तालुक्यातल्या 143 शाळा आणि 4 हायस्कूल होते आणि 10 वसती शाळा होत्या. आजही पाठ आहे. प्रत्येक शाळेला माझी भेट आहे. त्यामुळे त्या तालुक्यातील जेव्हा गुणवत्तेचं मूल्यमापन केलं जायचं तर विभागामध्ये पहिली शाळा किती तासाची, द्वितीय शाळा किती तासाची, तृतीय मान इकडे जायचं. म्हणून गुणवत्ता ही डिपेंड तुमच्यावर आहे. म्हणून तुम्हाला केवळ एका पंख्याखाली बसून चालणार अजिबात नाही. प्रत्येकाकडे गाड्या असतील, नसतील तर गाड्या घ्या, शिकला तर शिकून घ्या, राहणीमान टाईट ठेवा, वागण्यामध्ये आपल्या जरब असावी, बघण्यामध्ये नजर आपली चांगली असावी, प्रत्येक गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. शाळेमध्ये गेल्याबरोबर समजलं पाहिजे की परिसर आपण कळालं की शाळा कशी आहे. यासाठी तुम्हाला बराचसा अभ्यास करावा लागेल. वेळ नाही आणि काय काय करायचं एवढे 2 शब्द वापरायचे. वेळच कमी पडतोय आणि एका माणसानं काय काय करायचं एवढे 2 शब्द टाळायचे आणि अखंड चालत राहायचं. फक्त प्रत्येक गोष्ट आपली जबाबदारी आहे आणि आपल्याला करायचं. इतरांना जेवढा वेळ आहे तेवढाच आपल्याला आहे. कारण काम करणाऱ्या माणसांचे 4 प्रकार आहेत. म्हणजे खरोखर काम करणारा एक वर्ग आहे,
100% योगदान देणारा, की जो आयडियल आहे. दुसरा प्रकार आहे कामावर बोलणारा वर्ग. काम करायचं नाही, कामावर बोलायचं. तिसरा वर्ग आहे कामाचा देखावा करणारा. आणि चौथा वर्ग आहे काम करणाऱ्याला विचवायचं आणि स्वतःही बाजूला राहायचं आणि करणाऱ्याला करू द्यायचं. ही चान्स. कोल्हापूरनं पुन्हा देशातला 2 नंबरचा क्रमांक मेंटेन केलेला आहे. सातारा म्हणजे राज्यात, देशात 2 नंबर कोल्हापूर, राज्यात 1 नंबरला, राज्यात 2 नंबरला सातारा आणि 3 नंबरला. 372 गुणावरून 388 गुणांची प्रगती करून 600 पैकी PCI गुणांकन आहे, म्हणजे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स ज्याला म्हणतो आपण, तर त्याचं ते आहे गुणांकन. पण ही येणाऱ्या काळात देश पातळी असल्यामुळे खूप महत्वाचं आहे. मग कालची चर्चा पन्हाळे साहेब होते, माझ्या नक्कीच केला नाही, कारण 388 वर पुढे जाण्यासाठी आम्हाला जेवढी वाटचाल करायची तेवढी आमची भावंड बसणार नाही. ती तेवढीच जोमाने वाटचाल करणार आहे, कारण शिखरावर जाण्यासाठी संघर्ष प्रत्येकाचा असतो, तिथं जागा खूप कमी असते, मेंटेन करायला वेळ लागतो. एकदा त्याच्यामध्ये समसाधन केंद्राची निर्मिती ही पूर्वीचीच होती, पण त्या ठिकाणी पदामध्ये कर्तव्य आणि जबाबदाऱ्यामध्ये थोडासा बदल करून आपण नव्याने वेगळ्या पद्धतीच्या कार्याला शुभारंभ करतोय. त्याच्या पूर्वी मुळाशी काय ते पहा, पूर्वीची सर्व पदे 100% पदोन्नतीमधून होत होती. साधारणतः 50 नंतर कॅटेगरीचे अपवाद सोडले तर आमचा 20 वर्षाचा अनुभव असा आहे की 45 नंतर, 50 नंतर, 55 नंतर, 56 नंतर, 57 नंतर अशी केंद्र प्रमुखांची नियुक्ती केली जायची. गोलावर 2 त्रिकोण काढा. गोलाच्या बाजूला 3 रेषा काढा. गोलाच्या आत एक मोठा चौकोन काढा. जागा असेल तर एक समांतरभुज चौकोन पण काढा. समांतर सगळ्यांना काढून झालं. आता ह्या जे तुम्ही काढलंय त्याला एक मस्त समर्पक नाव द्या.